नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, 22 आणि 23 ऑगस्ट या दिवशी आहे अमावस्या. या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हटलं जातं. तर या दिवशी केली जाते 64 योगिनीची पूजा. तर 64 योगिनीची पूजा म्हणजे नेमकं काय करायचं आहे आणि कोणी करायचं आहे हे पूजन, आणि हे पूजन करताना त्यामध्ये जे औक्षण करतात त्यात दिवा कोणता लावायचा आहे, तुपाचा लावायचा की तेलाचा लावायचा आहे, आणि जर हे पूजन मुलांसाठी करायचं आहे तर जर मुले बाहेर शिकत असतील तर मग त्यांचं पूजन कसं करायचं, औक्षण कसं करायचं, आईला अडचण आली असेल तर ते पूजन कोणाकडून करून घ्यायचं आहे, एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. 22 आणि 23 ऑगस्ट या दिवशी आहे अमावस्या. या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हटली जाते आणि या दिवशी आईने मुलांसाठी 64 योगिनीचं पूजन करावं लागतं. तर सुरुवातीला पाहूयात 64 योगिनीचं पूजन करणे म्हणजे नेमके काय करणे. तर श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिठोरी अमावस्याने होते. लवकरच आपल्याला श्रावण महिन्याचा निरोप घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आईने मुलासाठी 64 योगिनीची पूजा कशी करावी आणि या संदर्भातली पूर्ण माहिती पाहणार आहोत. दर्श पिठोरी अमावस्या हा सण म्हणजेच बैलपोळा हा खरं तर शेतकऱ्यांचा आहे आणि वर्षभर राबणाऱ्या बैलांचा सुद्धा आहे, म्हणून ह्या दिवशी आपण बैलांना विश्रांती देत असतो. सर्वात आधी हे पाहूया की अमावस्या कधी लागणार आहे. तर अमावस्या शुक्रवारी 11:56 सकाळी लागणार आहे. शनिवारी म्हणजे 23 तारखेला 11:37 सकाळी संपणार आहे. थोडक्यात काय, 2 अमावस्या असणार आहेत. पिठोरी अमावस्याच्या दरम्यान आपल्याला 64 योगिनींचं पूजन करायचं. ते कधी करायचं ते पाहूयात. ही जी पूजा आहे ती शुक्रवारी जरी केली तरीही चालेल आणि शनिवारी केली तरीही चालेल, म्हणजे अमावस्या कालावधीमध्ये आपल्याला हे पूजन करायचं आहे. तर ह्या 64 योगिनी कोण आहेत हे आपण सुरुवातीला पाहूयात. 64 योगिनी म्हणजे 64 वेगवेगळ्या दैवी शक्ती, ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये देवीचे रूप, विविध देवीचे रूप म्हणून पूजले जातात, शक्तीचं रूप म्हणून पूजले जातात. तर ह्या योगिनींना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या योगिनींची नावे सांगितलेली आहेत. ह्या योगिनींना विविध शक्तीचे रूप मानले गेलेले आहे, ज्या विविध प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी पूजल्या जातात. हे पाहिलं आपण 64 योगिनी का पूजायच्या आहेत. पिठोरी अमावस्याला प्रत्येक आईने 64 योगिनींची पूजा करायची आहे. 64 योगिनी हे आपण पाहिलं तर 64 योगिनी म्हणजे 64 कलागुणांनी पारंगत असा माझा मुलगा किंवा मुलगी व्हावे असे प्रत्येक आईला वाटत असते. हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो. आईने 64 योगिनीची पूजा करायची असते. जो तुम्हाला फोटो स्क्रीनवर दिसतो आहे तो तुम्ही आणून घ्या आणि त्याची एक प्रिंट काढून घ्या. आणि हा फोटो आपल्याला कधी आणायचा आहे हा प्रश्न पडेल. तर ह्याची प्रिंट कधी काढायची आहे, तर तुम्ही हा कधीही आणू शकता. अगदी तुम्ही शुक्रवारी अमावस्याच्या अगोदर आणून ठेवला तरीही चालेल. हा फोटो तुम्हाला अगदी सहजपणे गुगलवर उपलब्ध होईल. आता खूप सहज झालेला आहे कोणताही फोटो किंवा कोणतीही इमेज मिळणं. ह्याची तुम्ही प्रिंट काढून आणायची आणि शक्यतो लॅमिनेशन झालेली प्रिंट केलेली प्रिंट घेऊन या. ही आपल्याला प्रत्येक वर्षी पूजनासाठी लागणार आहे. तर ही अगदी सोपी प्रिंट आहे. तुम्ही जर घरी ड्रॉइंगमध्ये काढू शकत असाल तर तुम्ही काढू शकता. त्यामध्ये 64 योगिनी काढायच्या आहेत. तर त्यानंतर ही जी प्रिंट काढून आणली तर ती आपल्याला पाटावर ठेवायची आहे आणि प्रत्येक योगिनीला म्हणजे फोटोतल्या प्रत्येक योगिनीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. आघाडा, दुर्वाची माळ आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती अर्पण करायची आहे. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते अर्पण करायचं आहे. नंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजन करते वेळेस आपल्याला तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि तेलाच्या दिव्याने आपल्याला त्या फोटोचं, त्या 64 योगिनीचं औक्षण करायचं आहे. म्हणजे
औक्षणाचं ताट तयार करून ठेवायचं. ज्या औक्षणाच्या गोष्टी असतात त्या सर्व घ्यायच्या. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि त्यानंतर दिवे. तर औक्षण करताना तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे समोर पूजनासाठी तुपाचा दिवा लावायचा, हे लक्षात ठेवा. आणि 64 योगिनींचं औक्षण झालं की लगेच आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे औक्षण करताना शक्यतो तुमची मुलं घरात असतील म्हणजे संध्याकाळच्या वेळेला त्याच वेळी तुम्ही 64 योगिनींचं पूजन करा. ते औक्षण योगिनींचं औक्षण झालं की लगेच तुमच्या मुलांचं मुलीचं जे काही तुमचे अपत्य आहेत त्यांचं लगेच औक्षण करून घ्या. ज्यांची मुले अगदी लहान आहेत त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन पूजा करायची आहे आणि ज्यांची मुले मोठी आहेत त्यांनी त्या मुलांकडून ते पूजन करून घ्यायचं आहे. आणि मुलांनी सगळं पूजन केलं तर अतिउत्तम, खूप छान. पूजा झाल्यानंतर 64 योगिनींचं दर्शन करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे, माझ्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये तुमच्यासारखेच 64 कलागुणांनी माझी मुलं आणि मी पारंगत व्हावे, यासाठी तुमची माझ्यावर सदैव कृपा राहू देत अशी प्रार्थना करायची आहे. नंतर आईने मुलीचे औक्षण करायचं आहे. आणि मुलगी असेल तर तिने डोक्यावर ओढणी घ्यावी, मुलगा असेल तर त्यांनी डोक्यावर टोपी घालायची आहे. आणि औक्षण करताना, पूजन करताना दिशा ही पूर्व आणि पश्चिम असावी. म्हणजे आपण जेव्हा औक्षण करू त्यावेळीची दिशा पूर्व पश्चिम असावी. आणि आईनेच मुलांचे औक्षण करावे का? तर नाही. मोठी बहीण, आजी, आई आणि ह्यांनी औक्षण करायचं आहे. आणि आईला जर अडचण असेल किंवा मोठी बहीण घरात नसेल, आजी नसेल, तर वडिलांनी जरी औक्षण केलं तरीही चालतं. तर पूजा करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी जे काही पूजन केले आहे ते विसर्जन करायचे. म्हणजे कागद जर लॅमिनेशन केलेला असेल तर तो उचलून ठेवायचा आहे, परत आपल्याला पुढच्या वर्षी लागणार आहे. हळदी, कुंकू, अक्षता हे झाडातील कुंडीला घालायचं आहे. आणि ज्यांची मुले बाहेर शिकण्यासाठी आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्या आईंनी पूजन करून घ्यायचं आहे आणि प्रार्थना देखील करायची, जी आपण म्हटलो ती प्रार्थना. आणि ज्या दिशेला तुमची मुले आहेत त्या दिशेला औक्षण करायचं आहे आणि अक्षता टाकायचं आहे. पण पूजन चुकवायचं नाही आहे. प्रत्येक आईने करायची ही सेवा आहे. अगदी कमीत कमी वेळ लागतो ह्या सेवेला, पण त्याची प्रचिती खूप आहे. हा दिवस 64 योगिनींना समर्पित आहे, जी देवीची रूपे मानली गेलेली आहे, देवीची शक्तीची रूपे मानली गेलेली आहेत. प्रत्येक घरोघरी घडावी सेवा, त्यासाठी आधीच मी व्हिडिओ केलेला आहे. सर्वांनी ही सेवा करा, आपल्या मुलांचं औक्षण करून घ्या. पिठोरी अमावास्या, बैलपोळा म्हटला जातो, तो अगदी आनंदाने साजरा करा. व्हिडिओ कसा वाटला आहे त्यासाठी नक्की कमेंट करा. तुम्हाला कोणते प्रश्न पडले असतील तर त्यासाठी देखील नक्की कमेंट करा. मी त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत भरभरून शेअर करा. चला तर मग परत आपण नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत, कारण आता गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे. हरितालिका पूजनचे व्हिडिओ देखील येणार आहेत. सर्व माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.